नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, दोन उदाहरणं तुमच्या समोर आहे बघा. एका गावची लोकसंख्या 5000 असून दरवर्षी त्यात 10% वाढ होते, तर 2 वर्षांनी लोकसंख्या किती असेल, हे एक उदाहरण. आणि दुसरं उदाहरण खूप साऱ्या मित्रांना अडचणीचं वाटतं, ते उदाहरण चक्रवाढ व्याजाचं. 5000 रुपये मुद्दलाची, बघा 5000 रुपये मुद्दलाची 10% दशादशी दराने चक्रवाढ व्याजाच्या दराने 2 वर्षांची रक्कम किती होईल. दोन उदाहरणं वेगवेगळी आहेत मित्रांनो. या उदाहरणासाठी चक्रवाढ व्याजाचं जे काही सूत्र असतं त्या सूत्राने तुम्ही हे उदाहरण सोडवणार आणि हे उदाहरण सोडवण्यासाठी पुन्हा वेगळंच काहीतरी सूत्र वापरणार. परंतु मित्रांनो, मी ह्या व्हिडिओत तुमच्या लक्षात आणून देणार आहे की ही दोनही उदाहरणं एकच आहे, काहीही फरक नाही दोन्ही उदाहरणामध्ये. कसा ते समजून घेऊ. सर्वात पहिल्यांदा हे उदाहरण बेसिक पद्धतीने कसं सोडवतात ना, सूत्र न वापरतात, ते समजून घेऊ आणि मग तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. तुम्ही सूत्राचा वापर न करता सुद्धा चक्रवाढ व्याजाची ही उदाहरणं सोडवू शकता आणि यावरच आधारित जी अशी उदाहरणं असतात ही सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने सोडवू शकता. दोनही उदाहरणं वेगळी दिसतात तरी सुद्धा. तर ही दोन उदाहरणं तुमच्या समोर ठेवली. मी खूप सारे उदाहरणं तुमच्या समोर ठेवणार आहे, तुमच्या लक्षात आणून देणार आहे की ही सर्व उदाहरणं सोडवण्याची पद्धत एकच असते. कशी तेच समजून घेऊया. पहिल्यांदा बेसिक समजून घेऊया. तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवर सर्वात पहिल्यांदा बेसिक समजून घेत असतो कोणत्या उदाहरणाचं आणि मग आपण ट्रिककडे जात असतो. तर ह्या उदाहरणाची ट्रिक तर सांगणारच मी, काळजीच करायची नाही, पण पहिल्यांदा समजून घेऊया बेसिक. पण त्याही अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं. त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका आणि सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो बेसिक समजून घेऊया. हे उदाहरण सोडून दाखवतो बघा मी इथं. एका गावची लोकसंख्या किती आहे, 5000. दरवर्षी त्यात किती वाढ होते, 10% वाढ होते. म्हणजे 5000मध्ये पहिल्या वर्षी 10% वाढ झाली आणि जी काही लोकसंख्या होईल त्यात पुन्हा 10% वाढ झाली. अशी 2 वेळा 10% वाढ होणार आणि मग 2 वर्षांनी ती लोकसंख्या किती असेल, असा हा प्रश्न आहे. मग आपण काय करू, 5000चे 10% किती येतात. 5000चे 10% किती येतात, सूत्रच वापरायचं नाही बघा आपल्याला. मग 5000चे 10% किती येतात, मी तुम्हाला सांगितलं 10% काढायचे जर असले ना, त्या संख्येच्या उजवीकडे एक घर सोडून दशांश चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे इथं दशांश चिन्ह येईल, म्हणजे 500 उत्तर येईल. ते असतात 10%, दिलेल्या संख्येचे 10% असतात. त्यासाठीचा टक्के कसे काढायचे ना, हा व्हिडिओ मी दिला आहे तुम्हाला, तो नक्की पहा. तर 5000चे 10% येतात 500, बरोबर. म्हणजे पहिल्या वर्षीची जी वाढ असेल ती असणार 500. मग एकूण लोकसंख्या किती होईल, 5500. आलं लक्षात मित्रांनो, खूप व्यवस्थित सांगतोय बघा. पहिल्या वर्षी ही लोकसंख्या होणार 5000ची होणार 5500. हे 500 कुठून वाढले, कारण 10% वाढ झाली. पण आपल्याला 2 वर्षाची काढायची, म्हणजे पहिल्या वर्षी 5500 होतील, अजून 10% वाढ करावं लागेल त्यामध्ये. मग कोणत्यामध्ये, तर ही जी 5500 असते यामध्ये 10% पुन्हा वाढवायचे, या 5000मध्ये नाही. कारण इथं नवीन जी लोकसंख्या तयार झाली त्या लोकसंख्येमध्ये पुन्हा 10% वाढ करायची आहे. मग दुसऱ्या वर्षी होईल 5500चे 10% जर तुम्ही काढले तर एक दशांश स्थळ सोडलं तर 550 उत्तर येईल. म्हणून 5500 आणि 550 वाढ झाली 550ची कुणामध्ये, 5500मध्ये. म्हणून ही लोकसंख्या झाली 6050. एकत्र केली. आलं लक्षात मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने गेलो बघा हे उदाहरण सोडवण्यासाठी. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी मी पहिल्या वर्षी 10% वाढ केली, 5500 झाली. 5500ची पुन्हा 10% वाढ गेली, 6050 हे उत्तर आलं. आणि 2 वर्षांनी लोकसंख्या 5000 होती, ती होणार 2 वर्षांनी 6050. आलं लक्षात. आता हे उदाहरण कसं सोडवायचं हे सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात आणून दिलं. आता हे उदाहरणाकडे जाऊ आपण. ह्या उदाहरणाचा अर्थ काय आहे त्यावरून आपण ठरवू की हे आणि हे सारखंच आहे की नाही. 5000 रुपये मुद्दल आहे, इथं घेतली बघा मुद्दल 5000. आधी लोकसंख्या समजलं होतं आपण त्याला, पण आता मी मुद्दल 5000 घेतो. मुद्दलाची दशादशी 10% दराने, म्हणजे दरवर्षी 10%. दशादशी म्हणजे दर साल, दर शेकडा. 10% दराने चक्रवाढ व्याजाने, याचा अर्थ काय,
की जी व्याजाची रक्कम मिळवल्यानंतर मुद्दलामध्ये टाकतो आपण आणि ती जी रास येते त्या राशीवर पुन्हा 10%. म्हणजे बघा 5,000 मुद्दल होती, 10% वाढ केली, 500 रुपये वाढले, एकूण झाले 5,500. हे झाले पहिल्या वर्षाचे 5,500 झाले की नाही. चक्रवाढ व्याजाचा अर्थ असा आहे की ह्या 5,500 वर पुन्हा 10%, ह्या 5,000वर नाही. मग 5,500 वर पुन्हा 10% काढले तर ते 550 आले. मग 5,500 मध्ये 550 टाकले, 6,050 हे उत्तर आलं. याचा अर्थ 5,000 रुपये मुद्दलाची दरसाल दरसकडा 10% दराने चक्रवाढ व्याजाच्या दराने 2 वर्षांची रक्कम जी होईल ती 6,050 रुपये होईल. दोन्ही उदाहरणं सारखीची मित्रांनो. खूप सारे मित्र असतील की हे उदाहरण चक्रवाढ व्याजाच्या पद्धतीने सोडवतील आणि हे उदाहरण वेगळ्या पद्धतीने सोडवतील. अजिबात नाही मित्रांनो, हेच तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे मला ह्या व्हिडिओत. महत्त्वाचं काय आहे की बेसिक जर तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या रकमेवर उत्तर आल्यानंतर त्यावर पुन्हा जेवढे टक्के वाढवायला सांगितले ना तेवढे पुन्हा वाढवायचे, ते आलेल्या रकमेवर, आलेल्या लोकसंख्येवर, आलेल्या किमतीवर. आलं लक्षात. आणि सरळ व्याजामध्ये मात्र आपण ते नाही करत. सरळ व्याजामध्ये ह्याच 5,000वर 10% करतो आणि पुन्हा 5,000वर 10% करतो. दोन्ही मिळून किती वाढ झाली ते शोधतो. आलं लक्षात. इथं महत्त्वाचं अजून एक लक्षात आणून देतो मित्रांनो. 2 वर्षामध्ये व्याज किती वाढलं तर पहिल्या वर्षी वाढलं 500 आणि दुसऱ्या वर्षी वाढलं 550. याचा अर्थ व्याज वाढलेला आहे 1,050. येत आहे लक्षात. आता एकूण व्याज किती वाढलं तर 1,050 वाढलं. म्हणजे 5,000मध्ये 2 वर्षांनी 1,050 रुपये वाढले, कारण चक्रवाढ व्याज आहे आणि दोघांची मिळून झाली 6,050. अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात घ्या. सरळ व्याजामध्ये व्याज हे स्थिर असतं. पहिल्या वर्षी 500 वाढलं तर दुसऱ्या वर्षी 500च वाढतं, कारण मुद्दलावर व्याज असतं ते सरळ व्याजात. चक्रवाढ व्याजामध्ये मात्र मुद्दलामध्ये 10% वाढ केली की जी रास येते त्या राशीवर पुन्हा 10%. म्हणून या 5,500 वर 10% तर ते 550 झालं. 5,000वर जर 10% केलं तर मग मात्र 500 रुपये राहील. तर वाढ आहे 1,050 ची. इथं तुम्हाला लोकसंख्या किती असेल असं विचारलं. इथं प्रश्न वेगळा येऊ शकतो की 2 वर्षांनी त्या लोकसंख्येत किती वाढ होईल तर 1,050 ची वाढ होईल. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे उदाहरण बेसिक पद्धतीने आपण समजावून घेतलं. आता हेच उदाहरण मी वेगळ्या पद्धतीने समजावून देतो. कसं बघा. उदाहरण वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 5,000 ही मूळ किंमत आहे गुणिले 1.1 गुणिले 1.1 असं केलं मी आणि मी उत्तर सोडवलं. तर 5,000 तसेच ठेवतोय आपण बरोबर. गुणाकारामध्ये 1.1 गुणिले 1.1 म्हणजे 11 गुणिले 11 बरोबर 121. हा 11चा वर्ग येतोय. आणि इथं एक घर सोडून दशांशचिन्ह, इथं एक घर सोडून दशांशचिन्ह, म्हणून मी इथं 2 घर सोडून देईन आणि म्हणून याला मी गुणाकारात 1.21 करीन आणि उत्तर काढीन. ह्या गुणाकारामध्ये हे 3 शून्य तर उत्तरात येणारच आहे बरोबर की नाही. आता 5 गुणतो. 121 ने 5 ला गुणलं काय, 5 ने 121 ला गुणलं काय, सारखेच की नाही. 5 1 5, 5 दुने 10 होतील, एक हातचा आला, 5 1 5 आणि 6 हे उत्तर आलं. पण 2 घरं दशांश चिन्ह सोडलेलं आहे म्हणून इथं मी 2 दशांश स्थळ सोडून देतो आणि उत्तर आलं माझं 6,050. आता हे उत्तर काढायला मात्र मला काहीही वेळ लागला नाही. अगोदरच्या याच्यामध्ये आपण सूत्र नाही वापरलं नाही, परंतु तरी सुद्धा एक विशिष्ट पद्धतीचा वेळ लागला की ज्यामुळे आपल्याला प्रोसेसनी जावं लागलं. इथं मात्र मी अशी मांडणी केली आणि मला लगेच उत्तर मिळालं. तर मित्रांनो, अशी मांडणी करताना जर पटकन उत्तर येत असेल तर ही मांडणी मी कशी केली हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हे समजावून सांगणारे मित्रांनो, कारण या टाईपची जी उदाहरणं असतात ही उदाहरणं तुम्ही सूत्राने गेले तर खूप वेळ लागेल, ट्रिकने गेले तर अजिबात वेळ लागणार नाही. आता आपण समजून घेणार आहोत ट्रिक. ट्रिक कशी काम करते. हे 1.1 गुणिले 1.1 हे मी कुठून आणले आणि हे कुठून आणले आणि त्यांचा गुणाकारच का केला याची उत्तरं तुम्हाला मिळाली की यानंतरची या टाईपची उदाहरणं तुम्ही एकदम झटकन सोडवू शकता. ट्रिक समजून घेऊया. चला तर समजून घेऊया की आपण ट्रिकचा वापर कसा केला. 5,000 रुपये मूळ किंमत होती, मी त्याला 1.1 गुणिले 1.1 ने गुणलं आणि मला उत्तर मिळालं 6,050. हे उत्तर मी झटकन कसं काढलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता हे जे मी मांडणी केली मित्रांनो, ही मांडणी केली त्यावेळेस माझी ती दोन्ही उदाहरणांचं उत्तर मिळालं मला. याचा अर्थ चक्रवाढ व्याजाचं जे गणित असेल ते सुद्धा या पद्धतीने सुटेल आणि लोकसंख्येवर आधारित जे उदाहरण होतं किंवा त्या टाईपची जी ही उदाहरणं येतील ती सर्व उदाहरणं तुम्हाला या पद्धतीने सोडवता येतील. मग याची मांडणी मी कशी केली हे समजलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा हे 1.1 आणि 1.1 मी कुठून घेतले तर सर्वात पहिल्यांदा हेच समजून घेऊ.
हे 1.1 जे आहे त्याला आपण म्हणणार आहोत गुणक. जी मूळ किंमत असते त्याला कितीने गुणायचं, तर मला कळलं की 1.1 ने गुणायचं, त्याला मी गुणक म्हणतोय. हा गुणक मी कुठून आणला? तुमच्या लक्षात असेल 10% वाढ होते, बरोबर की नाही? उदाहरणामध्ये काय सांगितलं होतं? लोकसंख्येत 10% वाढ होते किंवा चक्रवाढ व्याजाच्या 10% वाढीच्या दराने, म्हणजे 10% वाढ आपण तिथं शोधली होती. म्हणजे 10% वाढ ही आपल्याला त्या उदाहरणात कळली. 10% वाढ म्हणजे काय? तर 100ला 10 रुपयाची वाढ म्हणजे झाली 110 रुपये, बरोबर? जितकी वाढ असेल 10% वाढ दिली होती म्हणून मी काय केलं, 100 मध्ये 10 मिळवले आणि 110 उत्तर आलं. ह्या 110चे 2 दशांश स्थळ उजवीकडे सोडली आणि दशांश चिन्ह दिलं. 1.10 हे उत्तर आलं, ते मी 1.1 असं लिहिलं तरी चालतं. हा मिळाला मला गुणक. येतंय लक्षात मित्रांनो? गुणक मी इथं कसा शोधला? हा 1.1 मी कुठून आणला? 10% वाढ होती म्हणून 100 मध्ये 10 मिळवले, 110 उत्तर मिळालं. 110ची 2 घरं 2 दशांश स्थळ सोडून दिली आणि मग दशांश चिन्ह दिलं तर 1.10 10 असं उत्तर मिळतं. त्यातला हा 0 काढून टाकला तरी चालतो आणि मग मला 1.1 हा गुणक मिळाला. हा गुणक मी वापरला या ठिकाणी. आता पुढचा प्रश्न तुम्हाला पडला असणार की 1.1 हा गुणक तुम्हाला मिळाला, पण तुम्ही 2 वेळा का घेतला? येतंय लक्षात? उदाहरणामध्येच होतं बघा, 10% वाढ आणि 2 वर्षानंतरचं चक्रवाढ व्याज विचारलं होतं, किंवा 2 वर्षानंतरची लोकसंख्या 2 वर्षानंतर किती होईल. 2 वर्षानंतर विचारलं ना, वाढ विचारली होती 2 वर्षानंतरची, म्हणून गुणक मी 2 वेळा घेतला. याचाच अर्थ लोकसंख्येची वाढीचं जर तुम्हाला 3 वर्षानंतरची लोकसंख्या विचारली किंवा चक्रवाढ व्याज तुम्हाला 3 वर्षानंतरचं विचारलं तर गुणक घ्यायचा, गुणक काढायचा आणि तो तितक्या वेळा घ्यायचा. येतंय लक्षात आता? म्हणजेच मी काय केलं, 5000 ही जी मूळ किंमत होती याला 1.1 गुणिले 1.1 हे 2 वेळा घेतले गुणाकारामध्ये. गुणाकारात घ्यायचे हे गुणक जे घेतले ना, किती वेळा गुणक आला? 2 वेळा. तो लिहायचा कसा? तर दोन्हीही गुणक हे एकमेकाशी गुणाकारात लिहायचे. ही एक किंमत आपल्याला मिळते आणि ही एक किंमत आपल्याकडे अगोदरच होती. आता लक्षात घ्या तिसरी महत्वाची गोष्ट. पहिल्यांदा शोधला आपण गुणक, दुसऱ्यांदा शोधलं तो किती वेळा घ्यायचा, आणि आता महत्वाची तिसरी पायरी, गुणकाची मांडणी करून झाल्यानंतर ही जी मूळ किंमत असते ज्याला आपण मुद्दल म्हणतो किंवा आजची लोकसंख्या असेल किंवा आजचा पगार असेल, हे सगळे उदाहरणं मी घेणारच आहे, काळजी नका करू. त्याला हे जे गुणक मांडणी केली, ह्या गुणकाचा आणि यांचा काय संबंध? तर जेव्हाही तुम्हाला एखाद्या किमतीमध्ये वाढ काढायची असेल, वाढ, लोकसंख्या वाढ काढायची, चक्रवाढ व्याजाच्या दराने 2 वर्षानंतरची किंमत किती होईल, म्हणजेच मुद्दलामध्ये वाढ होईल ना, लोकसंख्येमध्ये सुद्धा वाढ होईल की नाही? पगारातली वाढ विचारली, तर जेव्हा वाढ विचारली असेल त्यावेळेस ह्या दोघांचा गुणाकार करायचा. हे फार महत्वाचं आहे. ही तिसरी महत्वाची गोष्ट. बघा इथं ही मूळ किंमत होती, गुणक 2 वेळा घेतला. का घेतला लक्षात आलं? गुणक कसा काढला तेही लक्षात आलं. या दोघांमध्ये हे गुणाकाराचं चिन्ह ठेवलंय मी. का? कारण 5000ची 2 वर्षानंतरची किंमत विचारली म्हणजे 5000 मध्ये वाढ होणार आहे, जी इथं तुमच्या लक्षात आली की 6050 झाली. वाढ झाली की नाही? मग वाढ होणार असेल तर इथं गुणाकार करायचा, या दोघांचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. आणि घट असेल तर सांगतो मित्रांनो, काळजी अजिबात करायची नाही. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा जो टाईप समजावून देतो ना, त्या टाईपवर आधारित तुमची काडी मात्र सुद्धा शंका राहणार नाही, इतका व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे. एकदा तुम्हाला ट्रिकचा वापर कसा करायचा हे समजलं ना, कितीही अवघड उदाहरण येऊ दे या टाईपचं तुम्ही सहज सोडू शकता. 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात आणून दिल्या की ट्रिक कशी तयार करायची. पहिलं, जी मुद्दल असते, जी मूळ किंमत असते त्याला गुणक गुणायचं असतं. तो गुणक जो आहे तो कसा शोधायचा? गुणक कसा शोधायचा? तर वाढ किती आहे त्यावरून शोधायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गुणक किती वेळा घ्यायचा? मी इथं 2 वेळा घेतला. का? तर तो कशावरून ठरवायचा? तुम्हाला किती वर्षाची विचारली वाढ त्यावरून ठरवायचा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, गुणक तुम्ही 2 वेळा घ्या, 3 वेळा घेतला, तो कशावरून ठरवायचा माहिती तुम्हाला? मूळ किंमत माहिती. त्या दोघांचा गुणाकार करायचा. कधी? जर वाढ होणार असेल तर, आणि जर घट होणार असेल तर भागाकार करायचा. हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या.
हे तुमच्या मी लक्षात आणून देणार आहे उदाहरण घेतल्यावर. तर याची काळजी करू नका, उदाहरण घेताना मी तुमच्या हे लक्षात आणून देणार आहे. आपण आता जे उदाहरण पाहिलं ते वाढीचं होतं म्हणून आपण इथं गुंतोय. लक्षात आलं तुमच्या? आता प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आणि समजून घेऊया की या ट्रिकचा वापर कसा होतो. पुन्हा एकदा याच पद्धतीने व्यवस्थितपणे तुम्हाला ट्रिक कशी तयार करायची ते समजावून सांगतो. अतिशय सोपी ट्रिक आहे, परंतु अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं बघा. गुणक 10% वाढ होती म्हणून गुणकाला 1.1. तो कसा आला? या प्रोसेसने. आता प्रत्येक वेळेस असं करत बसायचं का? नाही मित्रांनो, तुमच्या लक्षात जरी आलं ना, तुम्हाला वाढ किती टक्के आहे ना ते जरी कळलं ना, तर तुम्ही झटकन तुम्ही 1 पॉईंट त्याचं गुणक शोधू शकता. उदाहरणार्थ 5% वाढ जर असेल, दरवर्षी 5% वाढ असेल, तर मनातल्या मनात तुम्ही करू शकता 105 होणार आणि 105 म्हणजे 2 दशांश स्थळं सोडायची, मग 1.05 हा झाला गुणक. येतंय लक्षात? काय केलं इथं? तेच केलं बघा. 100 आणि 10 110 झाले. 2 दशांश स्थळं उजवीकडे सोडून दिली, 2 घरं उजवीकडे सोडून दिली, दशांश चिन्ह दिलं. इथंही प्रत्येक वेळेस 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 5% वाढ ना, मग एकूण 105 होणार आणि मग 2 घरं सोडून दशांश चिन्ह देऊन टाका. 105 हाच झाला गुणक. मग गुणक किती वेळा घ्यायचा? 2 वर्षाचं विचारलं 2 वेळा घ्या, 3 वर्षाचं विचारलं 3 वेळा घ्या. 20% वाढ दिलेली असली तर मग मात्र 120 होणार आणि लगेच लक्षात येईल तुमच्या ते 1.2 1.2 हा त्याचा गुणक असणार. गुणक शोधणं काही अवघड नाही. गुणक शोधता आला पाहिजे. गुणक किती वेळा घ्यायचा तर ते किती वर्षाचं विचारलं त्यावरून ठरवायचं. आणि गुणक आणि मूळ किंमत यामध्ये गुणाकार कधी करायचा जर वाढ असेल तर. आणि घट विचारली, आधीची किंमत विचारली, पूर्वीची किंमत विचारली, पूर्वीची लोकसंख्या विचारली, आधीची लोकसंख्या विचारली, 2 वर्ष आधीची विचारली, तर 2दा गुणक घ्या भागाकार करा. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवायची आहे. आता मात्र तुमच्या एकदम व्यवस्थितपणे लक्षात आलं असेल तर प्रत्यक्ष उदाहरण घेऊया आणि ह्या ट्रिकने सोडून पाहू. समोर उदाहरणे बघा मित्रांनो. आता मात्र आपण ट्रिकने जाणार आहोत. एका कामगाराचा आजचा पगार 14,000 रुपये आहे. मूळ किंमत कळली तुम्हाला 14,000 आहे. त्याला दरवर्षी 10% पगार वाढ मिळते. टक्के वाढ कळली तुम्हाला, 10% वाढ आहे दरवर्षी. त्याचा 2 वर्षानंतरचा पगार किती? आता 10% किती वेळा? 2 वेळा. गुणक 2 वेळा घ्यावा लागणार हे लक्षात आलं तुमच्या. गुणक किती असणार? 10% दिले म्हणजे 1.1 हा गुणक असणार. तो 2 वेळा घ्यावा लागेल. त्याने वाढ आहे, वाढ पगार वाढणार आहे. वाढ असेल तर गुणायचं. मग 14,000 तुम्हाला कळले की नाही? ही मूळ किंमत. याला गुणक कोणता जोडायचा? 1.1. हा 1.1 कुठून आला? कारण 10% पगार वाढ आहे. 10% जर असेल तर 110 होणार. 100 मध्ये 10 मिळवणार आपण, 110 होणार. 2 घरं सोडून दशांश चिन्ह देणार आपण म्हणजे इथं. आणि म्हणून उत्तर आलं 1.0. हा जो आहे हा गुणक आहे मित्रांनो. हा गुणक कळला तो किती वेळा घ्यायचा तर 2 वर्षानंतर विचारलं ना. 2 वर्षानंतर म्हणजे वाढ होणार आहे. 2 वर्षानंतर म्हणजे गुणक 2 वेळा घ्यायचा. घेतला 2 वेळा. 2 वेळा घ्यायचा म्हणजे 1.1 हे 2 वेळा ते गुणाकार रूपात मांडायचे. ही एक किंमत मिळाली आणि ही किंमत तुम्हाला माहिती आहे 14,000 मध्ये ती वाढ करायची आपल्याला. आता ही जी वाढ करायची आहे इथं पगार वाढ मिळते. 2 वर्षानंतरचा पगार विचारला. ह्याचा अर्थ 14 मध्ये वाढ होईल का घट होईल? वाढ होईल. वाढ असेल तर गुणायचं. आलं लक्षात? झालं सूत्र तयार. आता हे 14,000 गुणिले 1.1 मग 14,000 तसेच ठेवतो आपण. गुणाकारात 1.1चा गुणाकार जर केला तर 1.21 येतो. याचा वर्ग माहिती, 2 दशांश स्थळं सोडून दिली, 2 घरं सोडून दशांश चिन्ह देऊन टाकलं. आता आपण काय करू? हे 3 शून्य तर आपण ठेवतच असतो इथं, बरोबर की नाही? गुणाकारामध्ये 121 ने 14 ला गुणलं काय आणि 14 ने 121 ला गुणलं काय अडचण नाही. 14 1 14 1 हातचा आला, 14 2 28 आणि तो 1 29 झाला, 2 हातचे आले. आता 14 1 14 15 16. आता हे उत्तर आलं. 2 दशांश स्थळं सोडलेली आहे गुणाकारामध्ये म्हणजे इथं सुद्धा 2 दशांश स्थळं सोडावं लागेल. हा शून्य आणि हा शून्य निघून जाईल. 16,940 हा असणार त्याचा 2 वर्षानंतरचा पगार. काही वेळ लागला नाही मित्रांनो. आता हे जे उदाहरण आहे हे टक्केवाढ, किती टक्केवाढ? 10% वाढ. टक्केवाढीचं उदाहरण आहे. टक्के घटीचं पण उदाहरण असतं. 10% पगार वाढ मिळते तर त्याचा 2 वर्षात पूर्वीचा पगार किती असंही विचारू शकता. 2 वर्ष पूर्वीचा पगार म्हणजे आजचा जर 14,000 असेल तर पूर्वीचा त्याचा 10% दराने घट करत जावा लागणार. म्हणजे 14,000 मध्ये कमी होणार त्याचा पगार 2 वर्षापूर्वीचा. आणि ज्यावेळेस घट करायची आहे त्यावेळेस इथं गुणायचं नाही मित्रांनो. इथं गुणाकार केला की नाही आपण, इथं भागाकार करायचा. तर ते उदाहरण घेऊच मित्रांनो आपण.
पण त्याही अगोदर इथं महत्त्वाचं काय सांगायचं आहे मला, महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की हे जे उदाहरणाचा टाईप आहे हेच उदाहरण तुम्ही चक्रवाढ व्याजामध्ये सुद्धा तयार करू शकता. चक्रवाढ व्याजासाठी वेगळं सूत्र वापरायचं आणि हे उदाहरण सोडवण्यासाठी वेगळं सूत्र वापरायचं असं अजिबात करायची गरज नाही मित्रांनो. हे याचं रूपांतर तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या उदाहरणामध्ये करता येतं का बघा बरं. चक्रवाढ व्याजाचं जे उदाहरण असतं ते कसं तयार होईल. 14,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने, बरोबर, 14,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने चक्रवाढ व्याजाच्या दराने 2 वर्षानंतरची रक्कम किती असेल. 14,000 रुपयावर 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षानंतरची रक्कम किती, किंवा 2 वर्षानंतर किती रक्कम मिळेल. झालं ना चक्रवाढ व्याजाचं उदाहरण. आणि 2 वर्षानंतर किती रक्कम मिळेल, तर हीच रक्कम पुन्हा 16,940. 14,000 10% वाढ करायची ना, आधी 10% वाढा आणि पुन्हा 10% वाढवा. हेच उत्तर येईल मित्रांनो. आणि खूप साऱ्या मित्रांना हेच माहीत नाहीये की हे उदाहरण चक्रवाढ व्याजाचंच आहे. हेच तर तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं मला. समजा ह्या उदाहरणामध्ये असं विचारलं, 14,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षानंतरचे चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याज किती विचारलं. आपण हे जे काढलं ना 16,940, तर मित्रांनो इथं लक्षात घ्या 14,000ची रक्कम 16,940 झाली. ही 14,000 मुद्दल होती. 16,940 जी झाली त्यामध्ये 14,000 पण आहे आणि वाढलेलं व्याज सुद्धा आहे, म्हणून ते 16,940 झाले. मग व्याज किती वाढलं, तर हे 16 मधून 14,000 काढले तर 2,940 हे व्याज वाढलं. यामध्ये व्याज, हे चक्रवाढ व्याज आहे. तुम्हाला जर विचारलं 14,000 रुपयाचे 10% दराने चक्रवाढ व्याज किती, तर ते 2,940 असणार. कारण उत्तर 16,940 आलं. हे मुद्दल आणि व्याज एकत्र करून आली की नाही रक्कम. तर उदाहरण तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे मित्रांनो. गणित हा विषय जो आहे ना, गणित हा विषय असा आहे मित्रांनो की एक गणित एका उदाहरणाचं रूपांतर तुम्हाला दुसऱ्या उदाहरणामध्ये करता आला पाहिजे. त्या उदाहरणामध्ये काय काय करता येईल, काय करता येणं शक्य आहे ते सगळं शोधता आलं पाहिजे तुम्हाला. त्यालाच तर आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो. इथं जी वाढ झाली ती 2,940 झाली. 2,940 एवढा पगार वाढला या उदाहरणाच्या दृष्टीने. आणि चक्रवाढ व्याज किती, तर 2,940. अशा पद्धतीने हे उदाहरण घेता येईल तुम्हाला. आता अजून एक महत्त्वाचं राहिलं काय, इथं गुंतोय मी का, कारण इथं वाढ आहे, बरोबर, पगार वाढ आहे. 2 वर्षानंतरचं विचारलं, वाढतंय पगार. इथं घट सुद्धा विचारू शकता. तर घट संबंधीची उदाहरणं कशी आहेत ना ती समजून घेऊया. चला तर मित्रांनो हे उदाहरण आहे घटी संबंधीचं. एका सायकलची किंमत 6,615 रुपये असून दर 3 वर्षांनी, बघा सायकलची किंमत वाढते. सायकलची किंमत 6,615 रुपये आहे. ती दर 3 वर्षांनी 5% वाढ झाली असल्यास, 5% वाढ म्हणजे सायकलची ही जी किंमत आहे 6,615 ही दर 3 वर्षांनी 5% वाढते. याचा अर्थ आजची किंमत जर 6,615 असेल तर इथून पुढे सुद्धा 5% वाढणार आहे. इथून मागे सुद्धा 5%नीच वाढत आलेली आहे. 3 वर्षांनी 5% वाढ झाली असल्यास 6 वर्षापूर्वी म्हणजे मागची विचारली त्या सायकलची किंमत किती असेल. आता मला सांगा 6,615 ही किंमत जर सायकलची आहे तर 6 वर्षापूर्वी या सायकलची किंमत या 6,615 पेक्षा जास्त असेल का कमी, तर कमी असणार ना मित्रांनो. कमी असणार म्हणजे काय झाली, घट झाली. याचा अर्थ हे जे उदाहरण आहे हे घटी संबंधीचं आहे. किमतीत घट झाली किंवा किंमत जी आहे ती आधीची विचारली किंवा किंमत जी आहे ती पूर्वीची विचारली. लक्षात घ्या, एखादं उदाहरण घटी संबंधी असेल किंवा आधीच्या किमतीबद्दल असेल किंवा पूर्वीच्या किमतीबद्दल असेल तर मी तुम्हाला सांगितलं की भागाकार करायचा. भागाकार, अगोदरच्या उदाहरणात आपण गुणाकार केला, इथं मात्र भागाकार करायचा. आणि भागाकार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं समजून घेऊया. बघा 6,615 ही किंमत तुम्हाला माहितीच आहे. या संख्येला कितीने गुणायचं आहे, गुणक कोणता मग,
या संख्येसंबंधी इथं कोणतं चिन्ह, एक किंमत कळली तुम्हाला बरोबर. दुसरी किंमत काय तर गुणक कोणते, गुणक कोणते तर 5% वाढ आहे. 5% वाढ म्हणजे याचं उत्तर असणार 105. 100 मध्ये 5 मिळवले 105 आणि गुणक जो असणार तो 1.05. कारण हे जे 105 येतात त्यामध्ये आपण 2 घरं सोडून दशांश चिन्ह देतो, तो तुमचा गुणक असतो. मग 1.05 हा गुणक मिळाला. पण हा जो गुणक आहे हा किती वेळा घ्यायचा. 3 वर्षांनी वाढ होते बघा, 3 वर्षांनी वाढ होते. किमतीमध्ये किती वर्षांनी वाढ होते, 3 वर्षांनी. म्हणजे 3 वर्षांनी एकदा वाढते. तुम्हाला 6 वर्षापूर्वीची विचारली याचा अर्थ दोनदा वाढली असणार. किंमत 5% वाढली पण किती वेळा, 6 वर्षापूर्वीची विचारली याचा अर्थ दोनदा वाढली असणार 5%नी. मग ती दोनदा जी वाढली ती याच्यातून काढून टाकायची. मग दोनदा वाढली म्हणून 2 वेळा गुणक घ्यावा लागणार. वाढ किती वेळा आहे तितक्या वेळा आपण गुणक घेत असतो, त्या दोघांचा गुणाकार मांडतो. गुणकाची किंमत मिळाली आणि ही मूळ जी किंमत आहे तीही मिळाली. या दोघांचा गुणाकार करायचा का भागाकार करायचा हे कशावरून ठरवतो. किमतीमध्ये वाढ होणार असेल तर गुणतो. इथं किमतीमध्ये घट होणार आहे. किंमत आधीची विचारली, पूर्वीची विचारली, म्हणजे किंमत जी दिली आपल्याला 6615 त्यामध्ये घट होणार आहे म्हणून भागाकार करायचा. अशा पद्धतीने ही ट्रिक काम करते मित्रांनो. ही ट्रिक समजावून सांगताना मला जास्त वेळ लागतोय आणि तुम्हाला समजली पाहिजे मित्रांनो. वेळ जाऊ द्या लागू द्या. खूप साऱ्या मित्रांची कमेंट असते की सर तुम्ही खूप वेळ लावता. अरे पण तुम्हाला समजत असेल पटकन, बाकीच्या मुलांना नाही समजते. म्हणून तर हा व्हिडिओ घेऊन येतोय. हा चॅनल बनवण्याचा उद्देशच तो आहे. तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे आणि म्हणून मी थोडासा हळुवारपणे सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. आणि एकदा तुम्हाला समजलं ना मित्रांनो, मग मात्र कायमची अडचण राहणार नाही ना. लागू दे ना वेळ, थोडा जास्त वेळ लागला तर. तुम्हाला ही ट्रिक कशी वापरायची हे लक्षात आलं पाहिजे. गुणक कुठून आणायचा, गुणक किती वेळा घ्यायचा, गुणकाने मूळ संख्येला भाग द्यायचा की गुणायचं हे कशावरून ठरवायचं, याचा सराव तुमचा झाला आणि व्यवस्थित तुम्हाला जर समजलं मग मात्र तुम्हाला याला वेळ नाही लागणार. तुम्ही किती टक्के वाढे लगेच लक्षात येईल तुमच्या गुणक कोणता. गुणक किती वेळा घ्यायचा तर तिथं टप्पा कळेल तुम्हाला किती वेळा वाढले किंवा किती वेळा कमी झाले, त्यावरून ठरवायचं गुणक किती वेळा घ्यायचा. गुणकाने भागायचं की गुणायचं हे ठरवणार तुम्ही कशावरून, तर घट विचारली की वाढ विचारली. झालं ना, काही अडचण नाही. थोडा वेळ लागला तर लागू द्या मित्रांनो. खूप साऱ्या मित्रांच्या या सुद्धा कमेंट असतात, सर तुम्ही खूप व्यवस्थितपणे हळूवार समजावून सांगतात त्यामुळे मला गणित समजलं, अशा सुद्धा कमेंट असतात मित्रांनो. म्हणजे ज्याला कुणाला गणित व्यवस्थित समजलेलं असताना त्याला आपल्या व्हिडिओतून सुद्धा गणित समजतंय. आणि हाच माझा उद्देश आहे मित्रांनो, तुम्हाला गणित व्यवस्थित समजलं पाहिजे. या व्हिडिओतून मला 2 उद्देश साध्य करायचे. एक, चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आणि हे उदाहरण सारखंच आहे हे मला तुम्हाला समजावून द्यायचं आहे. आणि दुसरं, चक्रवाढ व्याजाचं उदाहरण ज्या सूत्राने तुम्ही सोडवतात ते सूत्र किचकट वाटतं ना, मग ते किचकट वाटणारं सूत्रच वापरू नका. तुम्हाला ह्या पद्धतीने जाता येईल, काय अडचण नाही. सूत्र तयार केलं आपण आणि सूत्र तयार केल्यानंतर सोडवायचं आहे. आता हे सोडवताना काय करावं लागेल, सोडवताना लक्षात घ्या मित्रांनो, इथं 6615 भागाकारात हे आहे. मग इथं भागाकारात लिहू शकतो की नाही आपण, 1.05 गुणिले 1.05 भागाकारात असं लिहितो आपण, काही अडचण नाही. याच्या पुढे जाऊन आता भागाकार करताना दशांश चिन्ह असलेल्या संख्या कधी नको, छेदस्थानी दशांश चिन्ह नको. ते काढायचं असलं तर आपण काय करतो, वरती तेवढे शून्य वाढवतो. मग इथं 2 दशांश स्थळ आहे ना, याच्यातला शून्य, याच्यातलं दशांश चिन्ह काढायचं असेल तर इथं 2 दशांश स्थळ सोडली, इथं सुद्धा 2 आहे. यातलं हे दशांश चिन्ह काढायचं असेल तर याच्या बदल्यात वरती 2 शून्य आणि हे दशांश चिन्ह काढायचं असेल तर याच्या बदल्यात 2 शून्य. हे कसं केलं मित्रांनो, मी याच्या अगोदर ह्या सर्व टाईपवर उदाहरणं दिली आहे. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी असतात. दशांश चिन्हाचा भागाकार कसा करायचा, GVS कॉर्नर हे नाव टाका, तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. एकदम सोप्या पद्धतीने सगळ्या टाईपचे यामध्ये घेतलेलं आहे दशांश चिन्हाचा भागाकार कसा करायचा. तर आता हे 4 शून्य कुठून वाढले, तर हे 2 दशांश स्थळ आणि हे 2 दशांश स्थळ, याच्या बदल्यात मी वरती 4 शून्य वाढवले. हे का केलं मित्रांनो, कारण भागाकार सोपा जावा. आता भागाकार सोपा कसा जाईल, तर इथं 105 आहे, 105 ऐवजी 100चा पाडा म्हणले तरी चालतील. इथं 666 दिसतात, 66ला 6ला भाग जाणार नाही, 66ला जाणार नाही, 661ला जाईल ना मित्रांनो. 661ला भाग देऊ शकता तुम्ही. मग 100नेच भाग द्यायचा असं जर समजलं तर 100 सके 600 होतात की नाही. मग 105ने भाग द्यायचा, याचा अर्थ 105ने सुद्धा 6चा भाग देऊ शकतो आपण.
100ने 6चा भाग दिला काय आणि 105ने 6चा भाग दिला काय, काय अडचण नाही. मग गुणाकार करून घेऊ. 6 पंचे 30 होतात, 3 हातचे आले 10, 60 आणि 3 63, 630 उत्तर येईल. 105 एके 105, 105 सके 630. ही इथं कळलं मला. 630 उत्तर आलं. 6चा भाग गेला, 661ला 630ने भाग दिला मित्रांनो. 630 वजा करतो आपण, 31 बाकी उरेल. ही 31 जी आहे त्यावर हे 5 ठेवावं लागतील. म्हणजे 31 वर हे 5 ठेवले तर 315 होतील बघा हे 5 ठेवल्यावर. आता 315ला भाग देऊ. 100चा भाग 3 वेळा जाईल. 100 त्रिक 300 होतात आणि हे 5 त्रिक 15 होतात. याचा अर्थ 315ला 3चा भाग जाणार. म्हणून तुम्ही इथं 3 लिहू शकता. 3चा भाग गेला. 105 त्रिक 315. हे 4 शून्य जसेच्या तसे. येतंय लक्षात. आता इथं जे राहिलंय ना ते जरा इथं सुटसुटीत मांडून घेतो बघा. हे 4 शून्य दिले आणि 105ने पुन्हा भाग द्यायचा आहे. 105ने भाग देताना मित्रांनो 630ला अगोदर इथं भाग दिला होता आपण. कितीचा? 6चा. 105 एके 105, 105 सके 630 आणि हे 3 शून्य त्यावर ठेवले की उत्तर मिळतं तुम्हाला 6000. हे 6000 जे उत्तर आहे तीच त्या सायकलची 2 वर्षापूर्वीची किंमत आहे. आकडेमोड करताना मात्र तुम्हाला इथं सराव का असावा लागतो. आकडेमोड करताना सराव जर नसेल तर मग मात्र कितीही सोपी ट्रिक दिली तर काय उपयोग आहे. ट्रिक काय काम करते तुम्हाला, एखादं उदाहरण कमीत कमी मांडणीमध्ये ते सोडवता येतं. एकदम सोपी मांडणी करून दिली, सोपी मांडणी केली पण ती मांडणी सुद्धा सोडवता आली पाहिजे ना. त्यासाठी सराव लागतो. आणि सराव बघा इथं मी कोणताही भागाकार फार काही वेगळं करत नाही बसलो. तुम्ही इथं 105ला 5चा भाग देऊ शकता, 5चा भाग देऊ शकता. मग असा भाग देत देत ती संख्या कमी कमी होत जाईल. मी सरळ 105चा भाग दिला कारण पटकन भागाकार होतो आणि तो भागाकार करणं सोपं आहे कारण 100चा पाडा तुम्हाला येतो. अशा पद्धतीने इथं भागाकार केला. 6000 उत्तर आलं. एका सायकलची किंमत 6615 होती. 5% वाढ झाली तर 2 वर्षापूर्वी तिची किंमत असणार 6000 रुपये. 6615 होती, 6000 तिची किंमत असणार. आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या रूपात कसं विचारलं जाईल. हेच उदाहरण चक्रवाढ व्याजामध्ये कसं विचारलं जाईल तर हे रास असणार. रास 2 वर्षानंतरची रक्कम असणार. चक्रवाढ व्याजाच्या दराने 5% दराने 6615 रुपये झाले तर 2 वर्षापूर्वी ती रक्कम किती होती असं विचारलं जाऊ शकतं. 2 वर्षापूर्वीची रक्कम काय. एका रकमेचे 5% चक्रवाढ व्याजाने 6615 रुपये झाले. पुन्हा एकदा सांगतो बघा. एका रकमेचे 5% चक्रवाढ व्याजाच्या दराने 6615 रुपये होतात तर ती रक्कम कोणती. मग रक्कम किती होती. 5% वाढीच्या दराने 6615 झाली चक्रवाढ व्याजाने. मग 6615ची अगोदरची रक्कम काढायची. 6615 झाले त्याच्या आधी किती होती. मग ती रक्कम कोणती होती. ती रक्कम होती 6000 रुपये. हे झालं चक्रवाढ व्याजाचं उदाहरण. खूप मजा येते मित्रांनो उदाहरण सोडवताना. गणिताची उदाहरणं व्यवस्थित समजली पाहिजे. फक्त एकच उदाहरण आहे हे चक्रवाढ व्याजाचं उदाहरण आहे. हे खूप साऱ्या मित्रांच्या लक्षात येत नाही. चक्रवाढ व्याजाच्या संबंधीचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा येऊ शकतो बघा. एका रकमेचे 5% दशादशी दराने चक्रवाढ व्याजाच्या दराने 6615 रुपये झाले तर चक्रवाढ व्याज किती असेल. तर ते चक्रवाढ व्याज किती असेल तर पूर्वीची रक्कम आहे 6000 ती 6615 झाली. याचा अर्थ 615 रुपये वाढले. हेच ते चक्रवाढ व्याज असणार. अशा पद्धतीने उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो. अजून काही उदाहरण आहे त्याचाही सराव करूया. पुन्हा समोर उदाहरणे बघा मित्रांनो. दशादशे 10 दराने 8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाची विचारली तर 3 वर्षाची विचारल्याचा याचा अर्थ गुणक किती वेळा घ्यायचा. 3 वेळा. चक्रवाढ व्याज किती. फक्त इथं व्याज काढायचं आहे. मुद्दल नाही काढायची, रास नाही काढायची. 8000 अधिक चक्रवाढ व्याज अशी किंमत आपल्याला मिळेल. त्यातलं फक्त चक्रवाढ व्याज बाजूला काढायचं आहे मित्रांनो. दशादशे 10 दराने 8000 रुपये. 8000 रुपये कळले तुम्हाला. यामध्ये 3 वर्षाचे व्याज किती असं विचारलं म्हणजे वाढ होणार आहे म्हणून गुणावं लागणार. मग गुणक किती तर 10 दराने म्हणजे 1.1 तुम्हाला माहिती आहे हा गुणक आहे. मग ही एक किंमत मिळाली. दुसरी किंमत गुणकाची असणार. गुणक किती वेळा घ्यायचं तर 3 वर्षाची विचारले म्हणून गुणाकारामध्ये 1.1 हे 3 वेळा घ्यावं लागतील. 3 वेळा घेतले.
यांचा गुणाकार करावा लागेल, कारण वाढ विचारली, पुढे जायचंय, 8,000 रुपयामध्ये वाढ होणार आहे. मग आता याचा गुणाकार करायचा, गुणाकार केला की उत्तर मिळेल, पण ते जे उत्तर मिळेल ती रास असणार मित्रांनो. बघा 8,000 गुणिले 1.1 गुणिले 1.1 गुणिले 1.1, काही काळजी करू नका, फार सोपं आहे. 1.1 गुणिले 1.1 चा गुणाकार 1.21 येतो, 2 1 येतो, बरोबर. अजून 1.1 ने गुणायचं राहिलं, गुणवून टाका, 1.1 ने गुणवून टाका. 121 एके 121 होतात, 12 हातचे आले, 121 एके 121 होतात, पुन्हा 12 त्यात मिळवले, 2 आणि 1 3 होतात, 3 होतात, 133 उत्तर आलं. उत्तर लिहून टाका आणि इथं 2 दशांश स्थळ सोडली, इथं 1 दशांश स्थळ सोडले, म्हणून इथं 3 दशांश स्थळ सोडावं लागतील. 2 आणि 1 3. गुणाकारामध्ये जेवढी दशांश स्थळ सोडली ना तेवढी सगळी एकत्र करून उत्तराची तेवढी दशांश स्थळ सोडावं लागतात, तेवढी घरं सोडवून दशांश चिन्ह द्यावं लागतात, बरोबर. मग 1 दशांश चिन्ह 3 3 1 हे उत्तर आलं ह्या गुणाकाराचं. मग 8,000 गुणिले 1 दशांश चिन्ह 3 3 1. गुणाकार अवघड आहे का मित्रांनो? अजिबात नाही. हे 3 शून्य देऊन टाका, 1 2 3 देऊन टाकले. आता ह्याने 8ला गुणलं काय ना 8ने ह्या संख्येला गुणलं काय, अडचण आहे का? मग 8ने गुणू, 8ने सोपं आहे. 8ने 1ला गुणलं 8 1 8, 8ने 3ला गुणलं 8 3 24 हातचे आले 2, पुन्हा 8 3 24 25 26 हातचे आले पुन्हा 2, 8 1 8 आणि हे 2 10. उत्तर मिळालं. 3 दशांश चिन्ह सोडलेली आहे, 3 दशांश स्थळ सोडली इथं गुणाकारामध्ये. तुम्ही 3 सोडा, 1 2 3 सोडली. हे जे उत्तर आहे ते आहे 10,648. आता महत्त्वाचं लक्षात घ्या, इथं चक्रवाढ व्याज किती विचारलं, म्हणजे फक्त व्याज काढायचंय. इथं मात्र हे 10,648 जे उत्तर आलं त्यामध्ये ही मुद्दल सुद्धा आहे आणि वाढलेलं व्याज सुद्धा आहे. मग मुद्दल किती आहे 8,000 ना, ती काढून टाका याच्यातून. 8,000 याच्यातून जर काढून टाकले तर जे उरेल ते असणार आहे व्याज, तेवढं वाढलं ना व्याज, म्हणून तर ती 10,648 झाली. मग 8 तसेच राहतील, 4 राहतील, 6 राहतील, 10तून 8 गेले 2, 2,648 रुपये हे झालं चक्रवाढ व्याज 3 वर्षाचं. काही अवघड नाही मित्रांनो, फार सोपं उदाहरण आहे. परंतु इथं लक्षात घ्या, ही आकडेमोड ज्याला पटकन करता आली तो तितक्या लवकर हे उदाहरण सोडू शकतो. चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरत बसला तर मग मात्र अडचण येईल. आणि हे उदाहरण चक्रवाढ व्याजाचं आहे इथपर्यंत तुम्हाला समजतंय, त्याचं सूत्र समजतंय, तुम्ही उत्तर सोडू शकता. पण याच्याही पुढे जाऊन जर हेच उदाहरण चक्रवाढ व्याजाचं न येता वेगळ्या पद्धतीचं विचारलं गेलं तर मग मात्र तुम्ही पुन्हा वेगळी पद्धत वापरणार आणि त्याचा त्यामध्ये पुन्हा वेळ घालवत बसणार. हेच तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं की हे उदाहरण जरी चक्रवाढ व्याजाचं असलं तर हे उदाहरण वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तयार करू शकता, जे चक्रवाढ व्याजाचं तुम्हाला दिसणार नाही परंतु त्याच पद्धतीने सोडवायचं असणार. कसं बघा, एका व्यक्तीचा पगार 8,000 रुपये होता, दरवर्षी त्याचा पगार 10% दराने वाढतो, तर 3 वर्षानंतर त्याच्या पगारात किती वाढ होईल? येत आहे लक्षात मित्रांनो? उदाहरण स्वतःला तयार करता आलं पाहिजे. हेच उदाहरण घेऊन तुम्ही 4-5 उदाहरणं स्वतःची तयार करा की जी एकाच पद्धतीने सोडवता येतील. पहिला टाईप, पगार आहे 8,000 रुपये. बघा याची मांडणी तुम्ही नंतर करून घ्या. पगार 8,000 रुपये, वाढ आहे, दरवर्षी वाढ आहे 10% प्रतिवर्ष. 3 वर्षानंतरची वाढ किती, असा प्रश्न येऊ शकतो. वाढ किती? पगार 8,000 रुपये, दरवर्षी 10% दराने पगार वाढतो, 3 वर्षानंतर त्याचा पगार किती वाढेल? तर त्याचा पगार किती वाढेल आत्ताच काढला आपण, बरोबर की नाही मित्रांनो? 8,000ला पुन्हा तुम्ही काय करणार, 8,000 घेणार, 3 वेळा गुणाकार घेणार, 3 वेळा गुणक घेणार, त्या गुणाकाचा गुणाकार करणार तुम्ही. 3,000 3 2 3 अशा पद्धतीने गुणक आला होता आणि मग 3 शून्य ठेवले होते, ते 3 शून्य आपल्या काही कामाचे नाही, कारण 3 दशांश स्थळ सोडली, काढून टाका. मग 8 1 8 होतील, 8 3 24 होतील, 8 3 24 25 26 होतील, 8 1 8 2 10 होतील, 10,648 त्याचा पगार होईल. 8,000 पगार होता, त्याचा पगार 10,648 होईल, म्हणजे 2,648 एवढा पगार त्याचा वाढला. 3 वर्षानंतरची वाढ किती, तर 2,648. चक्रवाढ व्याजाचं उदाहरण होतं मित्रांनो, ते ह्यामध्ये बदलवलं मी आणि त्यामध्ये बदलवून सुद्धा उत्तर पुन्हा तेच येतंय. हेच तर समजलं पाहिजे, गणिताची हीच तर मजा तुम्हाला घेता आली पाहिजे. मी ह्या पद्धतीने ते उदाहरण तयार केलं आणि उत्तर पुन्हा तेच काढून दाखवलं. तुम्ही याच उदाहरणावर आधारित तुमच्या मनाने उदाहरण तयार करा वेगळं. एका सायकलची किंमत 8,000 रुपये, दरवर्षी त्यामध्ये 10% वाढ होते, त्या किमतीमध्ये 10% वाढ होते. 3 वर्षानंतर त्या सायकलची किंमत किती असेल? 10,648 रुपये.
येतंय लक्षात? प्रश्न तयार करता आला पाहिजे तुम्हाला. ज्याला गणितामध्ये प्रश्न तयार करता आला तो उदाहरण सोडवू शकतो सहज एकदम, कारण त्याला उत्तर माहीत असतं कसं सोडवायचं, म्हणून तर प्रश्न तयार करता आला ना. मला माहित नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा होता, पण व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला आत्ताच या क्षणाला लगेच लाईक करून टाका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये मात्र तुमचं मत लिहायला विसरायचं नाही. आजच्या व्हिडिओमधून तुमची काही शंका राहून गेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मनातली जी गणितासंबंधीची शंका असेल आजच्या व्हिडिओ संबंधीची ती शंका नक्की लिहून कळवा मला, म्हणजे मला त्यावर आधारित एखादा व्हिडिओ बनवता आला तर मी नक्की बनवून देईल तुम्हाला. पण लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची प्रतिक्रिया मला जरूर कळवा मित्रांनो. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुमचे पाहायचे राहून गेले असेल तर त्यासाठी मी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर मला मेसेज करा मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला मोबाईल नंबर देऊन ठेवला आहे. त्या मोबाईल नंबरवर मला मेसेज करा, व्हॉट्सॲप मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपमध्ये सामील करून घेईन. आणि त्या ग्रुपवर मी एखादा नवीन व्हिडिओ बनवला की त्याची लिंक देत असतो, किंवा एखादा जुना व्हिडिओ असेल जो महत्त्वाचा असेल तो सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची लिंक शेअर करत असतो. तर त्याचा तुम्हाला फायदा होईल असं जर वाटत असेल तर नक्की मला व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला ग्रुपला सामील करून घेईल मी. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. तुमची प्रतिक्रिया लिहायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपला हा व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही. सरावासाठीची उदाहरणं तुमच्या समोर दिसत आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला सरावाची उदाहरणं दिली. या उदाहरणामध्ये त्याचं उत्तर सुद्धा समोर दिलं मी. तर उदाहरणं सोडवा मित्रांनो. जितका जास्त सराव कराल तितका जास्त तुमचा गणित अंगवळणी पडेल. सरावाशिवाय गणित नाही मित्रांनो. तुम्हाला कितीही व्यवस्थित समजावून सांगितलं तुम्ही विसरून जाल. तुम्ही सराव केला तर मग मात्र कायमचं ध्यानात राहील. म्हणून सराव करायचं विसरायचं नाही अजिबात. म्हणून ही सरावाची उदाहरणं आहे. ही उदाहरणांचा सराव करा. तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही चेक करा. तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर आज आपण जेही समजावून दिलंय ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असा त्याचा अर्थ होईल. शेवटचा अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचा महत्त्वाचा वाटला असेल, तुम्हाला तुमच्या खूप कामाचा आहे असं वाटलं असेल तर तुमच्यासारख्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला मदत करा. त्यासाठी एकच काम करायचं, व्हिडिओच्या खाली शेअरचं बटन आहे, शेअरचं बटन दाबा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. चला तर मित्रांनो, लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.